हे एक कवठ नावाचं फळ आहे. कवठाचा उपयोग सरबत, चटणी, मुरब्बा व जामसाठी सुद्धा करतात. तर आज आपण या कवठाची चटणी बनवणार आहोत. अगदी चटमटीत, सर्वांना आवडेल अशी. ही चटणी खास करून उन्हाळ्यासाठीच वापरल्या जाते, कारण कवठ हे शरीराला थंडपणा देणारं फळ आहे. आज आपण याचे फायदे पण जाणून घेऊया. नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे, त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. या कवठ नावाच्या फळाचं आवरण खूप कठीण असतं, म्हणून याला वूड ॲपलसुद्धा म्हटलं गेलं आहे. अनेक ठिकाणी हे फळ उपवासाच्या दिवशीसुद्धा खाल्लं जातं. या कवठाच्या आतमधील गर जो आहे हा विटकरी कलरचा असतो. या फळापासून बरेच मेनू केल्या जाते. कवठाचा मुरब्बा, सरबत, चटणी, जॅम वगैरे. पण आपण आज मस्त चटमटीत चटणी बनवणार आहोत या फळापासून. सुरुवातीला हे फळं आपण फोडून घेऊया आणि त्यामधला गर जो आहे तो काढून घेऊया. या फळामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. अर्थातच हे फळ आपल्या शरीराला थंडपणा देणारं फळ आहे. या फळामध्ये सी व्हिटॅमिन खूप मुबलक प्रमाणात असतं. त्याचप्रमाणे या फळामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनसुद्धा भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळेच आपले पचन छान राहते. या फळाचे असंख्य असे फायदे आहेत. या फळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, BP, शुगर आणि शरीराला थंडावा देणारं हे फळ आहे. तसेच रक्तशुद्ध, बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीवर सुद्धा हे फळ गुणकारी आहे. म्हणूनच म्हणतात की उन्हाळ्यामध्ये जर या फळाची चटणी आपल्या ताटामध्ये असली तर सोने पे सुहागा. अशी ही गुणकारी चटणी आज आपण करणार आहोत. तर याचा गर काढल्यानंतर हे गर जो आहे आपण या मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ. असं म्हटलं गेलेलं आहे की याचे जे टरफलं आहेत वरचे, तर हे टरफलंसुद्धा उपयोगात येऊ शकतात. ज्यावेळेस आपल्या अंगावरती पित्त उमटतं, खूप असे आपल्या शरीरावर चट्टे पडतात, तर त्यावर ते घासून लावल्या जातं. 1-2 फळाचा गर आपण घेतलेला आहे पॉटमध्ये आणि मी कोथिंबिराच्या ज्या दांड्या होत्या त्या पण यामध्ये घातलेल्या आहे. कढीपत्ता घातलेला आहे, थोडा लसूण पाकळ्या पण घातलेल्या आहे 10 ते 12 आणि चवीनुसार तिखट, लाल तिखट आणि मीठसुद्धा घातलेलं आहे. आता 1 वाटी गूळ यामध्ये घातलेला आहे, कारण 1 वाटी गर होता आणि थोडा कोथिंबीर पण मी यामध्ये मिक्स केलेला आहे. तर आता हे आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघा, बारीक केल्यानंतर किती सुंदर कलर आला आहे या चटणीला. चमचमीत अशी ही चटकदार चटणी तयार झालेली आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. आंबट, गोड, खारट आणि खूप मस्त अशी चटमटीत चटणी, खूप आरोग्यदायी. या उन्हाळ्यात ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर याआधी केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या फळाचे गुणधर्म तुम्ही जाणून घेतले आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया अशा छान सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.